Students, in last lecture we had seen the qualitative analysis, organic qualitative analysis, that is the separation of the different components of the binary mixture, and in that we have seen how the binary mixture is get separated and how the functional group or the elements of the binary mixture are get separated out by using the qualitative analysis. Now the next step of the analysis, we have seen the qualitative analysis. In that we had determined the quality of the compound. Now we are proceeding towards a quantitative analysis. The quantitative analysis is the analysis in which the amount of substance present in the given solution is get determined by using a volumetric method, and that method is useful for the determination of quantity of the substance. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय केलं जातं की अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे आहे त्याची किती अमाऊंटमध्ये एखाद्या सोल्युशनमध्ये सबस्टन्स प्रेझेंट आहे ते डिटरमाइन केलं जातं. जसं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये क्वालिटी कंपाऊंडची डिटरमाइन केली जाते, म्हणजे फंक्शनल ग्रुप कुठले आहेत, एलिमेंट कुठले आहेत, तो कंपाऊंड कुठला आहे, ही क्वालिटी असते त्या कंपाऊंडची. पण हे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय असतं, ती क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये क्वांटिटी ऑफ द सबस्टन्स इज गेट डिटरमाइंड, आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस हे जे आहे त्याच्यात किती अमाऊंटमध्ये सबस्टन्स प्रेझेंट आहे किंवा त्याचं कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये काय आहे ते फाइंड आउट केलं जातं, त्याला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस ही दोन प्रकारचे आहेत, एक तो व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस आहे आणि दुसरं आहे ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. आता आपण बघणार आहोत व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. व्हॉल्युमेट्रिक analysis is a quantitative analysis in which the quantity of substance is get determined by measuring the volume of the solution. त्या सोल्युशनचं व्हॉल्यूम मेजर करून आपण काय करतो, त्या अमाऊंट त्याची काढतो, म्हणून त्याला आपण म्हणतो व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. त्याच्यामध्ये जो पहिला एक्सपेरिमेंट आहे आपल्याला, ते इस्टिमेशन ऑफ अमाऊंट ऑफ ॲसिटामाइड प्रेझेंट इन द गिवन सोल्युशन. आपल्याला जे काही अननोन सोल्युशन दिलेलं आहे अमाइडचं, त्या सोल्युशनमध्ये ॲसिटामाइड किती प्रमाणात प्रेझेंट आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, आणि त्याला आपण म्हणतो मग डिटर्मिनेशन. ते व्हॉल्युमेट्रिकली आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. व्हॉट इज द थिअरी बिहाइंड दॅट ते आपण बघणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे अमाइडचं हायड्रोलिसिस केलं आपण क्वांटिटेटिव्हली. वी नो द व्हॉल्यूम ऑफ द स्टँडर्ड अल्कली सोल्युशन when hydrolysis is over आणि unreacted alkali is titrated against the standard 0.1 नॉर्मल. अमाइडचं जर हायड्रोलिसिस केलं क्वांटिटेटिव्हली एक नॉन व्हॉल्यूम ऑफ द अल्कली बरोबर, म्हणजे बेस बरोबर, तर आपल्याला त्याच्यावरून काय करतात, तर इथं अनरिॲक्टेड जे अल्कली आहे त्याच्या टायट्रेशन जर आपण स्टँडर्ड HCl बरोबर केलं, म्हणजे अनरिॲक्टेड अल्कली म्हणजे NaOH, तर त्याच्यावरून आपल्याला अमाऊंट ऑफ अमाइड काढता येतं. त्याच्यात ही रिॲक्शन आहे बघा, दिस इज द अमाइड, जनरल फॉर्म्युला ऑफ अमाइड RC डबल बॉन्ड ONH2. हा अमाइड आहे. हे अमाइड सोल्युशनमध्ये आपण जर बेस ॲड केलं, की ज्याचं आपल्याला काय माहिती आहे, कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, नॉन व्हॉल्यूम पण माहिती आहे आपल्याला, आपण नॉन व्हॉल्यूम ऑफ दिस याच्यात टाकलं तर हे KOH काय करेल, याचं हायड्रोलिसिस करेल, आणि काय होईल, हायड्रोलिसिस नंतर त्याचा सोडियम पोटॅशियम साल्ट तयार होईल, अमोनिया गॅस बाहेर पडेल, आणि एक्सेस ऑफ जे KOH आहे, काही KOH याच्यामध्ये शिल्लक उरेल. आपण नॉन क्वांटिटी ऑफ KOH घेतलेला आहे, बाकीच्या KOHने काय केले, RC डबल बॉन्ड ONH2चं हायड्रोलिसिस केलं, आणि त्याचं RC डबल बॉन्ड RCOOK म्हणजे त्याचं सोडियम साल्टमध्ये रूपांतर केलं, आणि आता सोल्युशनमध्ये काय उरलं आहे, KOH शिल्लक उरलेलं आहे. ही शिल्लक उरलेलं KOH आपण किती KOH घेतलेलं माहिती आहे, आणि शिल्लक उरलेलं KOH बरोबर जे आहे त्याचं नॉन कॉन्सन्ट्रेशन नॉन व्हॉल्यूमचं होतं, ते जर 0.1 नॉर्मल HCl बरोबर टायट्रेट केलं, तर त्या टायट्रेशनच्या मेथडने किती KOH शिल्लक होतं हे आपल्याला निघेल. म्हणजेच आपल्याला किती KOH वापरलं गेलं हायड्रोलिसिससाठी, जेवढं KOH वापरलं गेलं असेल फॉर द हायड्रोलिसिस, तेवढंच त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असेल, अमाइड प्रेझेंट असेल, आणि डिपेंडिंग अपॉन दॅट आपण तो एक्सपेरिमेंट काय करतो, कॅरी आउट करतो. मग एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला जे काही सोल्युशन्स दिलेले आहेत ते 1 नॉर्मल KOH सोल्युशन, 0.1 नॉर्मल HCl असे सोल्युशन आहे, आणि अमाइड सोल्युशन जे आहेत आपल्याला 25 ग्रॅम हे स्टॉक सोल्युशन व्हॉल्यूम मेजरिंग फ्लास्कमध्ये आपल्याला दिलेलं असतं. त्याच्यासाठी केमिकल्स आपल्याला जे काय ते आपल्याला माहिती आहे. मग आपण अमाइड सोल्युशन दिलेलं आहे कोनिकल फ्लास्कमध्ये, 0.1 नॉर्मल HCl, 0.1 नॉर्मल KOH, आणि फिनॉलफ्थॅलीन इंडिकेटर आपल्याला दिलेला असतो. याच्यामध्ये आता काय पहिलं मग असतं ब्लँक टायट्रेशन. म्हणजे ब्लँक टायट्रेशनमध्ये काय असतं, आपल्याला फाइंड आउट करायचं असतं की हे जे काही KOH आहे त्याच्यासाठी किती HCl त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी लागेल, ते आपल्याला रेशो जो आहे तो काढण्यासाठी जे काही टायट्रेशन कॅरी आउट केले जाते, ते टायट्रेशन इन विच the amount of alkali required to neutralize, amount of acid required to neutralize the base
त्याच्यामध्ये आपण कॅरी आउट करतो, त्याला ब्लँक टायट्रेशन असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये मग आपण आपल्याला जे काही 10 ml 0.1 नॉर्मल KY सोल्युशन आपण घेणार स्टँडर्ड व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये पहिल्यांदा प्रोसिजरमध्ये, आणि त्याला 100 ml पर्यंत डिस्टिल वॉटरने व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये, काय आपल्याला माहिती नेहमीप्रमाणे तुम्ही प्रोसिजर कॅरी आउट केलेली आहे. आय एम टेकिंग न्यू फाईल ओव्हर हिअर. आपण व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क जे आहे याच्यामध्ये वी आर टेकिंग न्यू फाईल. ओके, हां, अशा प्रकारे आपल्याला माहिती व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये आता काय केलं आपण 10 ml सोल्युशन घेतलं व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये, ज्याला मेजरिंग फ्लास्क पण आपण म्हणतो. इथं याला मार्किंग असतं. 10 ml KOH आपण घेतलं 1 नॉर्मल KOH 1 नॉर्मल KOH सोल्युशन आपण याच्यामध्ये घेतलं, आणि नंतर त्याच्यामध्ये काय केलं, घेतल्यानंतर वॉटर त्याच्यामध्ये ॲड केलं. वॉटर ॲड केल्यानंतर त्याला आपण काय केलं, मार्किंगपर्यंत वॉटरने त्याला भरून घेतलं, म्हणजे त्याला डायल्यूट करून घेतलं 1 नॉर्मल KOHला 100 ml पर्यंत. 1 नॉर्मल KOHला 100 ml पर्यंत नॉर्मल केलं, म्हणजे त्याचं नॉर्मॅलिटी आता ॲक्च्युअली झाली 0.1 नॉर्मल झाली. बरोबर आहे ना. अशा प्रकारे त्याची नॉर्मॅलिटी आपल्याला 100 ml हे सोल्युशन आपण काय केलं, एका बिकरमध्ये भरून घेतलं. अशा प्रकारे हे सोल्युशन भरून घेतलं आपण बिकरमध्ये. त्यानंतर आपल्याला प्रोसिजर मग पुढच्या फॉलो करायच्या आहे की ओके, हां, आपण आता सोल्युशन आपण घेतलं 1 नॉर्मल KOH पिपेट. नंतर आता हे जे सोल्युशन डायल्यूट केलेलं आहे त्याच्यातलं आपण काय करणार, 10 ml KOH सोल्युशन जे कोनिकल फ्लास्कमध्ये आपण पिपेट आउट करणार, आणि त्याला HClचं ब्युरेटमध्ये भरल्यानंतर त्याचं आपण काय घेणार, रिडिंग घेणार. म्हणजे आता हे जे काही ॲक्च्युली आपल्याला करायचं काय, आपण काय करू मग आता ब्युरेट जे आहे ब्युरेटमध्ये सोल्युशन भरून घेतलेलं आहे. फिल्ड सोल्युशन याच्यामध्ये घेतलं आहे 0.1 नॉर्मल HCl सोल्युशन आपण घेतलं इथे, आणि त्याच्यानंतर आपण हे जे काही डायल्यूट केलेलं सोल्युशन आहे हे टायट्रेशन फ्लास्कमध्ये आपण किती घेतलं. आता हा टायट्रेशन फ्लास्कमध्ये आपण हे सोल्युशन घेतलेलं आहे. हे सोल्युशन जे डायल्यूट केलेलं होतं KOHचं सोल्युशन, हे KOHचं डायल्यूट केलेलं सोल्युशन आपण 10 ml याच्यामध्ये पिपेट आउट केलं. 10 ml केलं, त्याच्यात फिनॉलफ्थॅलीन इंडिकेटर ते थेंब टाकले. नंतर मग आपण काय करणार, त्याला टायट्रेट करणार, आणि अशा प्रकारे आपल्याला पिंक टू कलरलेस अशा प्रकारे सोल्युशन, आधी इंडिकेटर टाकल्यावर पिंक कलर असेल, वरून NaOH टाकू, पिंक कलर आपल्याला मिळाला, कलरलेस झालं. त्यावेळेला जे रिडिंग असेल ब्युरेट रिडिंग ते आपण नोट डाऊन करणार, आणि त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 रिडिंग घेणार. त्याच्यावरून आपल्याला कळेल की अमाऊंट ऑफ अल्कली और ॲसिड रिक्वायर्ड टू न्यूट्रलाइज द अल्कली. न्यूट्रलाइज करण्यासाठी आपल्याला किती ॲसिड लागतो ते आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर आता हे रिडिंग आपण मग 1, 2, 3 रिडिंग घेणार कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंगने. नंतर आपण टायट्रेट करणार बॅक टायट्रेशन, सेकंड पार्ट जो प्रॅक्टिकलचा आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार, बॅक टायट्रेशनमध्ये आपल्याला अमाइड सोल्युशन दिलेलं आहे व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये ॲड. ते व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार, 1 नॉर्मल KOH सोल्युशन जे आहे त्या अमाइड सोल्युशनमध्ये ॲड 10 ml ऑफ 1 नॉर्मल KOH टू द सोल्युशन ऑफ अमाइड अँड पेस्ट प्रोसिलिटीज अँड टेक फ्लास्क फॉर इवन हिटिंग. अशा प्रकारे आपण काय करणार. आता बघा आपल्याला सेकंड पार्टमध्ये आपल्याला दिलेलं आहे. सेकंड पार्ट जो आहे प्रॅक्टिकलचा त्याच्यामध्ये आपल्याला कोनिकल व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क दिलेला आहे, मेजरिंग फ्लास्क ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं होतं, 25 ml अमाइड सोल्युशन दिलेलं आहे. अमाइड सोल्युशन ऑलरेडी आपल्याला आहे RC∼RCO NH2 हे अमाइड सोल्युशन आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे आता 1 नॉर्मल KOH टाकतेमध्ये ॲड करतो आहे सोल्युशनमध्ये. अशा प्रकारे इथं ॲड केलं हे सोल्युशनमध्ये, आणि एका बिकरमध्ये आपण समजा की काढून घेतलेलं आहे, किंवा टायट्रेशन फ्लास्कमध्ये आपण त्याला काढून घेणार. टायट्रेशन फ्लास्कमध्ये काढून घेतल्यानंतर 1 नॉर्मल KOH आणि अमाइड सोल्युशन आहे याच्यामध्ये आपण काय करणार, कोनिकल फ्लास्क जो आहे इन्व्हर्ट त्याच्यामध्ये असा ठेवणार, जेणेकरून त्याला कंडेन्स आपल्याला करायचं आहे. कोनिकल फ्लास्क इथं वरती ठेवला. अशा प्रकारे हा कोनिकल फ्लास्क जो आहे याच्यावरती उपडा मारणार आपण, आणि मग काय करू आपण, त्याला आपण बर्नरच्या साहाय्याने हीट करू. हीट केल्यामुळे काय होईल की त्याच्यामध्ये जे काय अमोनिया आहे NH2 तो अमोनिया निघून जाईल. म्हणजे काय होईल, त्याचं हायड्रोलिसिस होईल. याचं काय होईल, हा जो अमाइड घेतलेला आहे त्याचं हायड्रोलिसिस होईल, आणि हा NH2 रिप्लेस होऊन त्याच्यामध्ये जे KOH टाकलेलं आहे त्याचा K आपल्याला येईल. की मगाची रिॲक्शन पाहिलं ते आपण त्याला अमोनिया आणि युवाड होईपर्यंत त्याला हीट करणार. तो अमोनिया युवाड तसंच त्याच्यामध्ये जर आपण स्टार्च आयोडाइड पेपर जर पकडला तो जर ब्राऊन होत असेल तर समजायचं अमोनिया निघतो आहे, आणि ब्राऊन होणं थांबलं की हीटिंग आपण बंद करणार. नंतर हे सोल्युशन जे आहे आपण काय करू, कूल करू, आणि कूल केल्यानंतर आपल्याला
हे सोल्युशन आपण त्याला कूल करणार आणि कूल करून ते सोल्युशन जे आहे कूल द फ्लास्क content 100 ml volumetric flask, wash the flask and transfer the washing in volumetric plant, dilute it to up to the mark. आता हे जे सोल्युशन आपण मग घेतलेलं होतं मगाशी, हे सोल्युशन हीट केलेलं, हे सोल्युशन आता काय करणार, पुन्हा व्हॉल्युमेट्रिक मेजरिंग फ्लास्कमध्ये घेणार. मेजरिंग फ्लास्कमध्ये घेतल्यानंतर हे सोल्युशन जे हीट केलेलं सोल्युशन याच्यात टाकणार. हीट केलेलं सोल्युशन टाकल्यानंतर याला आपण काय करणार, वॉटरच्या साहाय्याने अप टू द मार्क डायल्यूट करून घेणार. हे आपलं अमाइड सोल्युशन तयार झालं. नंतर मग हे जे काय अमाइड सोल्युशन आहे हे टायट्रेशन फ्लास्कमध्ये आपण काय करणार होतात, नंतर नवीन टायट्रेशन फ्लास्क घेणार, त्याच्यामध्ये हे 10 ml ऑफ अमाइड सोल्युशन याच्यामध्ये टाकणार. डायल्युटेड अमाइड सोल्युशन जे हीट केलेलं आहे, याचं हायड्रोलिसिस झालेलं ते ॲड केलं की नंतर ब्युरेट आपण 0.1 नॉर्मल HClने फिल करणार आणि इंडिकेटर याच्यामध्ये टाकणार विनॉलॉक्थॅलिन आणि नंतर त्याला टायट्रेट करणार. अशा प्रकारे आपल्याला 1, 2, 3 रीडिंग आपण घेतल्यानंतर आपल्याला टायट्रेशन कॅरीड आउट केल्यानंतर लक्षात येईल की किती अमाऊंटमध्ये आपल्याला HCl हे लागलं. त्यानंतर आपल्याला ते रीडिंग मिळतील. अशा प्रकारे त्याच्यामध्ये बघा अमाइडचं KOH बरोबर रिॲक्शन झालं, सोडियम साल्ट त्याचा तयार झाला. नंतरच्या टायट्रेशनमध्ये काय मग उरलेलं जे शिल्लक KOH आहे HCl बरोबर टायट्रेट करू आणि ही रीडिंग आपल्याला मिळतील. आणि फ्रॉम द कॅल्क्युलेशन काय x-y 2 आपल्याला ब्लँक टायट्रेशन XML होतं आणि y हे काय आहे बॅक टायट्रेशनचं रीडिंग आहे. दोघांचं ml required quantity of alkali is required to hydrolysis of amide 0.1 norm in terms of 0.1 normal HCl solution. आपल्याला एवढं किती लागलं HCl या x-yला ते आपल्या याच्यावरून काढता येतं. म्हणजे 1 मोलर KOH जे आहे त्याला 1 मोल HCl लागतं. तर आपण 1000 ml जर 1 नॉर्मल HCl घेतलं त्याच्यासाठी 59 ग्राम ऑफ ॲसिटामाइड लागतं. 1000 ml 0.1 नॉर्मल जर HCl घेतलं त्याच्यासाठी 5 ग्रॅम ॲसिटामाइड लागतं आणि 1 ml जर 0.1 नॉर्मल HCl असेल त्याच्यासाठी मग 0.0059 ग्रॅम हे ॲसिटामाइड लागतं. x-yला किती लागेल हे आपल्याला फाइंड आउट करता येतं फॉर्म्युलेच्या सहाय्याने. त्याच्यावरून आपण 100 ml डायल्युटेड सोल्युशन जे आहे ते x-y इंटू 0.0059 केलं की आपल्याला हे सोल्युशन मिळतं. 10 ml मध्ये किती, तर 100 ml मध्ये किती होतं ते आपल्याला काढता येतं. अशा प्रकारे आपल्याला दी अमाऊंट ऑफ अमाइड सोल्युशन हे जे आहे ते काय करता येतं, कॅल्क्युलेट करता येतो. हा एक्सपेरिमेंट आहे मग इस्टिमेशन ऑफ दी अमाऊंट ऑफ ॲसिटामाइड प्रेझेंट इन द गिवन सोल्युशन. दिलेल्या सोल्युशनमधनं किती ॲसिटामाइड प्रेझेंट होतं हे आपल्याला फाइंड आउट करता येतं. ही जी मेथड आहे हिला आपण म्हणतो मग इस्टिमेशन ऑफ अमाइड बाय व्हॉल्युमेट्रिक मेथड. त्या व्हॉल्युमेट्रिक मेथडने आपण काय केलं, अमाइडचं इस्टिमेशन केलं. आता आपल्याला पुढे बघायचं आहे दुसरा एक्सपेरिमेंट. दुसरा जो एक्सपेरिमेंट आहे याच्यामधला जो कंपल्सरी एक्सपेरिमेंट आपल्याला असतो तो बघायचा आहे इस्टिमेशन ऑफ बेसिसिटी ऑफ ए गिवन अननोन कार्बोक्सिलिक ॲसिडचा एक्सपेरिमेंट आपण बघूया. आता मग आपल्याला एक्सपेरिमेंट जो आहे कार्बोक्सिलिक ॲसिडचा एक्सपेरिमेंट आपण बघणार. त्याच्यामध्ये आता बघा दुसरा एक्सपेरिमेंट जो आहे आपल्याला determination of basicity, that is number of COOH of given unknown carboxylic acid solution. म्हणजेच आपल्याला जे ॲसिड सोल्युशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये किती COOH ग्रुप आहेत किंवा त्याची बेसिसिटी किती आहे त्या कार्बोक्सिलिक ॲसिडची ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता हा जो एक्सपेरिमेंट आहे दुसरा, याच्यामध्ये काय बेसिसिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड जी आहे ती व्हॉल्युमेट्रिकली डिटरमाइन केली जाते. कशी, बाय टायट्रेटिंग विथ द स्टँडर्ड अल्कली. ॲसिडचं काय केलं जातं, स्टँडर्ड अल्कली बरोबर टायट्रेशन केलं जातं आणि फ्रॉम द टायट्रेशन कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कली जे आहे त्याचं मग फॉर इक्विवलंट वेट जे आहे ते कंपाऊंडचं ते इक्विवलंट वेट डिटरमाइन केलं जातं. आणि आपण जे मॉलिक्युलर वेट ऑफ द कार्बोक्सिलिक ॲसिड जर आपल्याला माहिती असेल तर त्याच्यावरून आपण त्याची बेसिसिटी काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. या एक्सपेरिमेंटमध्ये काय मग बेसिसिटी कशी डिटरमाइन केली जाते, बेसिसिटी इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट ऑफ द सबस्टन्स डिवायडेड बाय द इक्विवलंट वेट. इक्विवलंट वेट तर आपण टायट्रेशन मेथडने काढणार, त्याच्यावरून आपल्याला मॉलिक्युलर वेट माहिती असतं आणि बेसिसिटी आपल्याला डिटरमाइन करता येते. आता इथं बघायचं आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड जे आहेत ते मोनोबेसिक, डायबेसिक असे कार्बोक्सिलिक ॲसिड. मोनोबेसिक कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे काय, the carboxylic acid in which one COOH group is present किंवा ज्याच्यामध्ये विच डोनेट H+ आयन, एक H+ आयन देत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, मोनोबेसिक ॲसिड म्हणतो. एकच H+ आयन देत असेल. आणि जर जे कार्बोक्सिलिक ॲसिड 2 OH H+ आयन डोनेट करत असेल
तर त्याला आपण डायबेसिक म्हणतो. 3 देत असेल तर ट्रायबेसिक. अशा प्रकारे ॲसिडचे जे आहे आपल्याला मोनोबेसिक डायबेसिक ॲसिडचं आपल्याला फाइंड आउट करता येतं ते ॲसिड मोनोबेसिक आहे का डायबेसिक आहे किंवा त्याची बेसिसिटी किती आहे. आता आपल्याला मग बघायचं नॉर्मल सोल्युशन जे आहेत NaNOH टायट्रेशन आपण कार्बोलिक ॲसिड बरोबर करणार आहे इंडिकेटर वापरून. ते एक्सपेरिमेंट मग आपण बघूया. त्या एक्सपेरिमेंट करताना आपण बेसिसिटी जी आहे पहिल्यांदा आपण इक्विव्हॅलंट वेट काढणार आहे. इक्विव्हॅलंट वेट कसं काढणार आहे, स्ट्रेंथ ऑफ ॲसिड डिवायडेड बाय द नॉर्मॅलिटी ऑफ ॲसिड. तर हा एक्सपेरिमेंट करताना आपण काय काळजी घ्यायची, तर NaOH प्रायमरी स्टँडर्ड सोल्युशन नसतं. व्हॉट इज प्रायमरी स्टँडर्ड? द सबस्टन्स हुज solution of exact concentration is prepared, that substance is called as a primary standard substance. ज्या सबस्टन्सचं एक्झॅक्ट नॉर्मॅलिटी असलेलं किंवा कॉन्सन्ट्रेशन असलेलं सोल्युशन आपण बनवू शकतो त्या सोल्युशनला प्रायमरी स्टँडर्ड किंवा त्या सबस्टन्सला प्रायमरी स्टँडर्ड सबस्टन्स असं आपण म्हणतो. NaOHचा प्रायमरी स्टँडर्ड नाही, कारण त्याचं एक्झॅक्ट नॉर्मॅलिटीचं आपण सोल्युशन बनवू शकत नाही. कारण का, त्याचं जर नॉर्मल टेम्परेचरला आपण जर पाहिलं तर इट ॲब्सॉर्ब्स मॉइश्चर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. तो ॲटमॉस्फिअरमधनं मॉइश्चर ॲब्सॉर्ब करून घेतो. त्यामुळे त्याचं जर आपण वजन मोजायला गेलं, समजा आपण त्याचं स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन बनवायचं असेल तर त्यावेळेला जर वजन मोजायला आपण गेलो तर मॉइश्चरचंही वजन त्याच्यामध्ये काउंट होतं. त्यामुळे एक्झॅक्ट वेट आपण त्याचं मोजू शकत नाही आणि त्यामुळे काय होतं, त्याचं एक्झॅक्ट नॉर्मॅलिटीचं सोल्युशन बनवू शकत नाही. त्यामुळे असंच NaOH जर सोल्युशन बनवलं की त्याचं एक्झॅक्ट कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आपण पोटॅशियम हायड्रोजन थॅलेट जो आहे तो प्रायमरी स्टँडर्ड सबस्टन्स ज्याला आपण म्हणतो, ज्याचं एक्झॅक्ट नॉर्मॅलिटीचं सोल्युशन त्याच्याबरोबर टायट्रेशन करून त्याचं एक्झॅक्ट कॉन्सन्ट्रेशन फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर वापरून आपण आधी त्याचं स्टँडर्डाईज त्याला करून घ्यावं लागतं आणि त्यानंतर ते NaOH मग आपण काय करतो, ते आपण वापरतो. आता आपल्याला नंतर मग त्याचं कार्बोक्सिलिक ॲसिड बरोबर काय करायचं, सोल्युशन हे तयार करतो. डिझॉल्व 4 ग्रॅम ऑफ NaOH इन वॉटर टू मेक 1 लिटर. आपल्याला 4 ग्रॅम घेतलं की 200 मिलीग्रॅम ऑफ फिनॉल्फथॅलीन इन 100 ml इथं फिनॉल्फथॅलीन कसं तयार करायचं ही प्रोसिजर आहे. ही प्रोसिजरने ते तयार केलं जातं. नंतर त्याच्यामध्ये प्रोसिजरमध्ये काय मग आपण काय करतो, प्रिपरेशन ऑफ ॲसिड सोल्युशन आता आपल्याला बनवायचे आहे की ज्याची आपल्याला बेसिसिटी फाइंड आउट करायचं आहे. आपण काय करतो, दिलेलं जे ॲसिड आहे त्याचं 7.6 to 0.7 ग्रॅम आपण कार्बोक्सिलिक ॲसिड मोजतो. त्याची स्मॉल क्वांटिटी आपण डिस्टिल वॉटरमध्ये एका बिकरमध्ये त्याला डिझॉल्व करून घेतो. नंतर ते सोल्युशन जे आहे ते 100 ml व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये आपण ट्रान्सफर करतो आणि ते ट्रान्सफर केल्यानंतर त्याला आपण मार्कपर्यंत डायल्यूट करतो आणि नंतर हे सोल्युशन आपलं ॲसिडचं तयार झालं. आता त्याच्यानंतर काय करतो, टायट्रेशन ऑफ ॲसिड सोल्युशन. आता आपण काय करणार, मग ब्युरेट वॉश करणार, पिपेट वॉश करणार. त्याच्यानंतर ब्युरेट जी आहे आपण NaOH सोल्युशनने काय करणार, तिला आपण वाटल्यास तिथे त्याचं पाहू शकतो कशा प्रकारे आपल्याला एक्सपेरिमेंट करता येऊ शकेल. आता आपण पहिल्यांदा काय केलं, मग आपल्याला जे काही ॲसिड सोल्युशन जे आहे 0.6 ग्रॅम टू 0.7 ग्रॅम हे मोजून आणलं, एका बिकरमध्ये टाकलं. बिकरमध्ये टाकल्यानंतर थोड्याशा पाण्यामध्ये त्याला डिझॉल्व करून घेतलं. हे डिझॉल्व केलेलं जे सोल्युशन आहे हे मेजरिंग फ्लास्क आपण घेतला, नेकेड व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क घेतला, ज्याच्यामध्ये मार्किंग असते, त्याच्यामध्ये हे सोल्युशन पोअर केलं आणि नंतर डिस्टिल वॉटरच्या सहाय्याने त्याला काय केलं, आपण मार्किंगपर्यंत डायल्यूट करून घेतलं. हे तुमचं झालं ॲसिड सोल्युशन. हे तयार झालं ॲसिड सोल्युशन. एका बिकरमध्ये काढून घेतलं आपण आणि नंतर आपण काय केलं, पिपेट वॉश केली. वॉश केलेल्या पिपेटमध्ये NaOH सोल्युशन 0.1 नॉर्मल आपण म्हणूया किंवा जे एक्झॅक्ट नोन कॉन्सन्ट्रेशन असलेलं NaOH सोल्युशन आपण भरलं. नंतर आपण काय करणार, टायट्रेशन फ्लास्कमध्ये मग आपण हे तयार केलेले सोल्युशन 10 ml पिपेट आउट करणार, त्याच्यात इंडिकेटर टाकणार आणि नंतर हे आपण टायट्रेट करणार. सोल्युशन जे आहे ते आपण काय करणार, टायट्रेशन फ्लास्कमध्ये टायट्रेट करणार. अशा प्रकारे त्याचं टायट्रेशन आपण कॅरीड आउट करणार. ते कॅरीड आउट केल्यानंतर मग तुमचं जे काही रिडिंग येईल ते आपण रिडिंग मिळेल XML. ते आपण ते सोल्युशनचं जो काही एंड पॉईंट आहे तो कलरलेस टू पिंक आपल्याला येईल. ॲसिडमध्ये त्याचं सोल्युशन कलरलेस असतं. जसं NaOH टाकू, कंप्लीट NaOH झालं तर आपल्याला XML हे रिडिंग मिळेल. हे रिडिंग 3 रिडिंग आपण घेणार. त्यानंतर मग NaOHचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, NaOHचं N1V1 = N2V2च्या सहाय्याने आपण काय करणार, त्याचं स्ट्रेंथ जे आहे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला आपण नॉर्मॅलिटी ज्याला आपण म्हणतो, नॉर्मॅलिटी एक आपण HClची नॉर्मॅलिटी काढू A आणि ते नॉर्मॅलिटी मग नंतर स्ट्रेंथ काढण्यासाठी आपण वापरली जाते. स्ट्रेंथ कशी काढली जाते, 100 ml ॲसिड सोल्युशन करस्पॉन्ड टू W ग्रॅम ऑफ ॲसिड, तो 1000 ml ॲसिड करस्पॉन्ड टू W × 10. W म्हणजे आपल्याला जी काही
मागे आपल्याला सोल्युशनची स्ट्रेंथ आलेली ती आपण इथे जर वेट जी आहे 0.6 0.10 जेवढं आपण ॲड करू त्याच्यानंतर हे बी मिळेल. हे आपण तर कॅल्क्युलेट केलेलं आहे, म्हणजे स्ट्रेंथ ऑफ ॲसिड डिवायडेड बाय नॉर्मॅलिटी. हे स्ट्रेंथ ऑफ ॲसिड आपण याच्यावरून निघते आणि नॉर्मॅलिटी मागचं कॅल्क्युलेशन, ही नॉर्मॅलिटी जी आहे ए, ही नॉर्मॅलिटी आपण इथं टाकली की आपल्याला मिळणार आहे इक्विव्हॅलंट वेट. इक्विव्हॅलंट वेट जर मिळालं ॲसिडचं ते आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकणार. बेसिसिटी ऑफ ॲसिड इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय इक्विव्हॅलंट वेट. त्याची बेसिसिटी आपल्याला मिळणार. मोनोबेसिक ॲसिड असेल तर बेसिसिटी 1 मिळते, डायबेसिक असेल तर बेसिसिटी 2 मिळते. अशा प्रकारे रिझल्ट टेबलमध्ये आपण लिहितो आणि एक्सपेरिमेंट आपला अशा प्रकारे एस्टिमेशन आपण करतो. बेसिसिटी ऑफ अननोन कार्बोक्सिलिक ॲसिड किंवा नंबर ऑफ COOH ग्रुप प्रेझेंट इन द कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये प्रेझेंट असलेले COOH ग्रुप किती प्रेझेंट आहे ते काढतो. अशा प्रकारे हे प्रॅक्टिकल आपलं संपलेलं आहे. प्रॅक्टिकलचा व्हिडिओ बघा, कॉमेंटमध्ये तुमचा अटेंडन्ससाठी तुमचं नाव लिहा. आता पुढचे जे 2 एक्सपेरिमेंट आहेत आपल्या कंपल्सरी ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते 2 एक्सपेरिमेंट बघणार. व्हिडिओ बघा. थँक्यू व्हेरी मच.